पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेली जिल्हा नियोजन समितीची सभा चांगली आठवणीत राहणारी ठरली आहे। या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख आक्रमक पाहायला मिळाले। त्यामध्ये मनीष काळजे आणि चरणराज चौरे यांचा समावेश होता। सभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे डायसवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बाजूला होते। ओमराजे हे वारंवार बोलत असल्याने खाली बसलेल्या सदस्यांना बराच वेळ बोलता येईना। हे पाहून खाली बसलेले काळजे हे चांगले चिडलेले पाहायला मिळाले। जेव्हा मनीष काळजे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत रमाई आवास योजनेचा मुद्दा उपस्थित केला। गोरगरिबांना घरे पाडण्यास सांगितले जातात, परंतु त्यानंतर बरेच महिने त्यांची घरे मंजूर होत नाहीत। हे महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक करतात असा मुद्दा उपस्थित करून महानगरपालिकेला धारेवर धरले। तेव्हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उत्तरे देता आली नाहीत। यावर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनीही या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली। यानंतर पालकमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या। दरम्यान याच वेळेस धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर बोलत असताना मनीष काळजे यांना धारेवर धरण्याची संधी मिळाली। पुण्याची पुनरावृत्ती करू देऊ नका, खासदारांना डीपीडीसी मध्ये बोलण्याचा अधिकार नाही, अजितदादांनी सांगितले आहे। हा नियम इथेही लागू असं मनीष यांनी म्हटल्यामुळे गोंधळ उडाला। पहा काय म्हणाले हा व्हिडिओ। घर पाडा, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सर्वेसाठी येतोय। अनेक लोक सोलापूर मधले असे की स्वतःचं घर पाडलेत, 15 शेड काढून टाकलेत आणि आपली योजना मंजूर होती म्हणून वर्ष बिना घराचं राहत आहेत। या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा आहेत। नमस्कार सर, सोलापूर महानगरपालिकेकडे 2011 पासून 3840 घरांची मंजुरी छापल्यानंतर असो आपण रमाई आवास योजनेतून किती घरं सुरू केली आहेत? सर 2700 घरं पूर्ण झाली। सर त्याच्यामध्ये फक्त मुद्दा त्या ज्या सांगत होत्या आपल्या समोर तो हाच आहे सर। आज रोजी 2745 घरं रमाई मधून कंप्लीट झालेली आहेत। नाही मॅडम, ही आकडेवारी आहे, ही जुनी आहे, गेले 3 वर्ष हीच आकडेवारी रिपीट होते आहे। 2 वर्षामध्ये तर एकाही समाधान मिळत नाही, कोणालाही सगळ्या हा विषय झालाय की ज्या जागेवर तुम्ही मागच्या 3 वर्षात जिथे मंजुरी दिली, आता तुम्ही त्याच जागेवर मंजुरी द्यायला नकार दिलाय का मला माहित नाही। ती जागा डिक्लेअर्ड आहे, डिक्लेअर्ड स्लम आहे, सगळं असताना पहिला नंतर थांबवतो, खुश होतात नाही, घरं पाडतात। तुम्हाला ती माहिती घ्या, घरं पाडून टाकतात, रस्त्यावर राहतात आणि नवीन बांधकाम शहरात दिसून येत नाही। दादा जी रिजेक्ट केली तुम्ही खूप मोठी संख्या आहे। मी स्वतः माहिती त्यांच्या वाघमारे म्हणून अधिकारी आहेत, त्यावेळेस त्यांच्याकडे फायली सापडत नाहीत। अनेक वेळा सांगितलं जातं तुमच्याकडे त्याचा नंबर आहे का, असा एवढा मोठा मी तुमच्या समोर सोलापूर शहरातले अनेक लोक दाखवतो ज्यांनी घरं पाडून आज रस्त्यावरती आलेले आहेत। थोडं लक्ष रिजेक्ट झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातून एक 100 पात्र ठरले, त्यांच्या बांधकामाची सुरुवात करण्याचं काय तुला जे अर्ज तुमच्याकडे पेंडिंग आहे त्याचं काय करायचं? ज्यांची घरं पाडलेत, कोणी पाडलेले आहेत त्या अधिकाऱ्यांचे नाव आहेत, त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। लोकांना रस्त्यावरती पावसाळ्यात या सगळ्या परिस्थितीमध्ये काम मंजूर का केलं जातं? मग आपल्याकडे बांधण्यासाठीच्या साईट्स तयार आहेत, आम्ही सांगतोय नावानिशी तुम्हाला अर्ज दिलेला तुमचे अधिकारी असतील तर उभा करा, त्यांच्या समोर ती लोक मी नेलेली आहेत। मॅडम तुमच्या बोलण्यातून त्या माणसाला आपण सांगितलं सर तुझ्या घरात घराची कामाची सुरुवात करायची त्याला पाठवूया, त्यांनी नाही योजनेतूनच पाठवलं सर। ते टप्प्यानुसार पैसे मिळत नाही, त्याला तक्रारी आहेत आपल्या लेखी, संबंधित अधिकाऱ्याला समोर बोला आहे की नाही। रिजेक्ट झालेले अर्ज त्याची कारण आणि जे सिलेक्ट झालेले त्याची घरं बांधण्याची आपली योजना हे तुम्ही किती दिवसात माझ्याकडे पाठवणार? 4 दिवसामध्ये माहिती देतो। 8 दिवस घेतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।